पूर्वी धरावे तेच्या एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धराविती इच्छा एवढा जगदानी मागे तुळशीदळ पाणी होय भक्ती केला तैसा पूर्वी धराविती इच्छा आला नावा रूपा तुका मने झाला सोपा होय भक्ती केला तैसा पूर्वी धराविती इच्छा विठ्ठल विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची चरण
आणि कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजमानरायुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितम नमामि. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय. वसुदेव सुतम देवम कंस चाणूरमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जोडून या कर चरणी ठेवितो माथा. परिसावी विनंती माझे पंढरीनाथा. असो नसो भावालो तुझी ठाया. कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमिला गणपती माऊली सारजा. आता गुरुराया दंडवत. गुरुराया चरणी मस्तक ठेविले. आपुल्या स्तुतीला द्यावी महती. एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी भगवत चरणारविंदी सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त भक्ती ज्ञान वैराग्य त्रिवेणी संगम असणारे सकल कंठभूषण श्रीमंत संत पंचमवेद निर्माते जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा रुचेल पचेल शरीरांना समजेल असा भगवान परमात्मा ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड सामावलेला आहे. चराचरामध्ये घटाघटामध्ये भरून पुरून उरलेला भगवान परमात्मा एवढा प्रभू भावाच्या बळावर संपुष्टात करता येतो. आणि भक्तांनी जशी भक्ती केली तसा तो त्याला प्राप्त होतो. आणि त्याची जी इच्छा आहे ती पुरवल्याशिवाय राहत नाही. याचं महात्म्य सांगणारा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल अभंग तुकोबारायांचा असून तुकोबारा या अभंगातून अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडतात. चिंतनीय अभंग आहे. लक्षपूर्वक आहे का? शांतवा इकडे मन द्या. अभंग अत्यंत मजेदार आहे. अभंगाची सुरुवात कोणत्या शब्दापासून आहे? तुम्ही जपी घ्यात का जागेश जागेत ना? अभंगाची सुरुवात कोणत्या शब्दापासून आहे? एवढा. नेमकं केवढा? एवढा. नेमकं केवढा? एवढा नेमकं ज्याला आधी नाही आणि ज्याला अंतही नाही. अनंत असा अमर्याद असणारा अथांग असणारा जो अमर्याद आहे असा तो प्रभू भावाच्या बळावर संपुष्टात करता येतो. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. कशा पद्धतीने महाराज? भक्तांनी जशी भक्ती केली तसा तो त्याच्यासाठी प्राप्त होतो, अवेलेबल होतो. आणि नवे नवे महाराज जशी त्या भक्ताची इच्छा असेल तशी तो पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. जी इच्छा धरली मनामध्ये ती पूर्ण करतो असा माझा भगवान परमात्मा आहे. का करतो याला कारण आहे. तुकोबारे सांगतात भगवान परमात्मा म्हणजे आमचं कल्पतरूचं झाड आहे. आणि कल्पतरूच्या झाडाखाली जो बसला त्याची इच्छा जी झाली ती पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. तुका म्हणे आम्ही जी जी इच्छा करू ती ती कल्पतरू पुरवित असे. कल्पतरूचं झाड माझा भगवान परमात्मा आहे. भक्ताची इच्छा पूर्ण करतो. सांगायची गरज नाही, गाराणं मांडायची गरज नाही, गावरान भाषेत सांगू का कुडापा करानी गरज नाही. त्याला सर्व कळतं महाराज. देवाला सर्व कळतं, सांगायची गरज नाही. देव जाणता किंवा पती लक्ष्मीचा जाणत असे. लक्ष्मीचा पती बरं का रवी बाबा, लक्ष्मीचा पती हा देव जाणतो. त्याला सर्व कळतं महाराज. काही लोक सहज म्हणतात नारायण बाबा देवलेखनी कळत नाही असं सहज म्हणतात. कोण म्हणतात देवले कळत नाही असं? कोण म्हणत सांगू तुम्हाला? ज्याले स्वतःले कळत नाही आहे बी त्याला कळत नाही तो म्हणत देवले कळत नाही. विचित्रपणा आहे महाराज समाजामध्ये. देवाला सर्व कळतंय. काय काय कळतं? पहाटे 4 वाजता उठतो, मस्जिदीवर भोंगा लावून नमाज पडतो. तो काय बैर आहे?
अरे तो किती सूक्ष्म कानाचा आहे. मुंगी केवढी, तिच्या पाय केवढा, तिच्या पायात घुंगरू केवढा, आणि त्या घुंगरूचा आवाज केवढा, आणि त्या ऐकणार ना कान केवढा. मुल्ला हो के बांग पुकारे हो क्या अल्लाह बहरा है. अरे चिट्टी के पाँव में घुंघरू बजते वो भी भगवान सुनता है. राम नाम तू भजल रे प्यारे काय मगरूरी करता है. अरे कच्ची मिट्टी का बंगला तेरा पाव पलट पे चलता है. हो महाराज त्याला सर्व कळतंय, सांगायची गरज नाही. भक्ताची जी इच्छा असेल ती तो पूर्ण करतो. पूर्वी धरावी ती इच्छा. म्हणजे महाराज इथपर्यंत तर ठीक आहे, पण पुढे शंका आहे. बाबा रे, हिवाळ्यात पंखा, वाईट गोष्टीचा डंका, आणि कीर्तनात शंका अजिबात घेऊ नये माणसाने. आता घेतली त्याचं निरसन करू. काय शंका आहे? शंका अशी आहे, जगामध्ये असं कोणतं खातं नाही की ते खात नसेल, आणि जे खात नसेल त्याला खातं म्हणता येत नाही. म्हणजे टेबलाच्या खालून दिल्याशिवाय टेबलाच्या वरून काम होत नाही. म्हणून वशिला लागतो. पण प्रत्येक गोष्टीला काय लागतो? वशिला लागतो. मग जगात असं कोणतं खातं नाही महाराज. आणि तुम्ही म्हणतात की त्या देव भक्ताचं काम करतो, त्याला बी काहीतरी द्यावं लागत असेल. द्यावं लागतं, आणि त्याचं ब्रीदच आहे, घेशी तेव्हा देशी. ऐसाशी उदार, अगोदर घेतो आणि मग देतो. मग महाराज काही जमीन जुमला, शेती बाडी, मोटर गाडी, पैसा अळका याच्यातलं काहीच नाही. माझ्या भगवान परमात्म्याला फक्त शुद्ध भाव, शुद्ध अंतकरण, आणि शुद्ध अंतकरणाने शुद्ध भावनेने तुम्ही ग्लासभर पाणी द्या आणि एक तुळशी पत्र द्या, तरी भगवान परमात्मा तृप्त झाल्याशिवाय राहत नाही. काहो महाराज, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात दलिले, सत्ता मात्रे आपुलिया. जो भगवान परमात्मा षडगुण संपन्न आहे. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ये साई गुणवर्य वस्ती जेत. म्हणून तो भगवंतू यशे तोरविला मारुती, विभीषण केला लंकापती. औदार्य देवनी करण्याच्या हाती. एवढा उदार देव जो जगाला दान करतो, आणि तो ग्लासभर पाणी तुळशी पत्र मागतो. एवढा जगदानी मागे तुळशीदळ पाणी. महाराज, भक्ताच्या भावापुढे भगवान परमात्मा लाचार होतो, लहान होतो. आणि नवे नवे महाराज, भक्ताची जी इच्छा असेल ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. पण हे केव्हा होतं महाराज? जेव्हा तो निर्गुण निराकार भगवान परमात्मा सगुण साकार होतो, नावाला येतो, आकाराला येतो, रूपाला येतो. मग तेव्हा तो भक्ती करण्यासाठी सोपा होतो. मग तो पांडुरंग असो किंवा गणपती असो किंवा दुर्गा माता असो का कानबाई माता असो, कोणी का असे ना. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. झाला आपलं कीर्तन. विठ्ठल विठ्ठल अभंगावर विस्तारपूर्वक बोलण्यापूर्वी थोडं पर्यादिनोचित समजतोय. पावन पुण्यश्री क्षेत्र भाग्यवान असणारं मांजरे या नगरीमध्ये भगवंताची कृपा, साधू संतांचा आशीर्वाद, गुरुवर्य प्रातस्मर्य परमपूजनीय वारकरी रत्न खानदेश भूषण स्वानंद सुकुनेवासी मनमनीय कृष्णाजी माऊली जायखेडेकर यांच्या कृपा आशीर्वादाने, हरिभक्तीपरायण सौभाग्यवती भक्तिमती यशोदा अक्का यांच्या प्रेरणेने, हरिभक्तीपरायण 1008 श्री महंत ताराजी बापू बद्रीझिरा आशा दिदी वणीकर यांच्या प्रेरणेने, परमादरणीय प्रातस्मरणीय पितृतुल्य असणारे आमच्या वारकरी संप्रदायाचे, आम्ही ज्यांना भीष्माचार्य भीष्म पितामह म्हणतो असे तुकारामजी बाबा खोकराडेकर यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाने चालोसरा नामयज्ञ याही वर्षी पार पडतोय. आणि या वर्षाचं जवळजवळ 49वं वर्षाचं आजचं 5व्या क्रमांकाचं कीर्तन पुष्प हरिभक्तीपारायण परमादरणीय प्रातस्मरणीय परमार्थप्रेमी नारायणजी महाराज भादवडकर यांनी ही सेवा माझ्या वाटेला सोपवली. या अनुषंगाने तुम्हा संत मायबापांचा दर्शनाचा योग लाभला, माझं मोठं परमभाग्य. आजची सेवा ज्यांच्याकडे होती, पत्रिकेनुसारच आहे ना, आजची सेवा ज्यांच्याकडे होती, हरिभक्तीपरायण विलास बापू पाटील यांच्याकडे संत भोजनाची सेवा होती. सेवेच्या उपस्थित दृष्टिकोनाने उपस्थित असणारी गुणीजन मंडळी या ठिकाणी आहे. हरिभक्तीपरायण आमचे पंकजजी महाराज शिरसोलीकर आहेत, हरिभक्तीपरायण आमचे नारायणजी महाराज आहेत, हरिभक्तीपरायण आमचे रवींद्रजी महाराज शिंद गव्हाणकर आहेत, हरिभक्तीपरायणचे परमादरणीय परमार्थप्रेमी पावबा महाराज आकराडेकर आहेत, हरिभक्तीपरायण आमचे परमादरणीय परमार्थप्रेमी रामकृष्णजी महाराज आहेत. शिंद गव्हाण येथील समस्त निवृत्तीनाथ महाराज भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही संत मायबाप आहात, विनेकरी बाबा आहेत, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे आणि गावातील स्थानिक भजनी मंडळ आहे.
आणि महाराजांबरोबर आलेली परमार्थप्रेमी काही मंडळी दुसऱ्या गावाहून आलेली काही परिसरातील आलेली मंडळी आहे. सर्वांच्या प्रेमास्तव ही सेवा माझ्या वाटेला आली. तुम्ही संत मायबाप कीर्तनासाठी मोठ्या संख्येने बहुसंख्येने जमलेले आहात. चांगल्या प्रकारे वातावरण आहे, सुंदर अशी साऊंड सिस्टीम आहे, वातावरण सुंदर आहे. पण माझं शरीराचं वातावरण बिघडलेलं आहे. कारण वातावरण पावसाचं असल्यामुळे सर्दी खोकला या हिशोबाने थोडा आवाजावर परिणाम झालेला आहे. पण असो काय हरकत नाही. माऊली मावसने ज्ञानोबा जशी बुद्धी देतील तसा सेवा आटोकाट करण्याचा प्रयत्न करेन. चिंता करू नका, कामचुक्कारपणा होणार नाही. सेवा ही सेवा पद्धतीनेच होईल, चिंता करायची नाही. फक्त एकच कामगिरी तुमच्याकडे नेमतो, ती म्हणजे ज्या ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्या त्या वेळेला हातानं टाळी आणि मुखानं जांभळी दिल्याशिवाय राहू नका. नाही, भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्याशिवाय राहू नका. विठ्ठल विठ्ठल जगाच्या पाठीवर सर्वात मोठा संप्रदाय आहे तो म्हणजे वारकरी संप्रदाय. लक्षपूर्वक ऐका, सर्वात मोठा संप्रदाय वारकरी संप्रदाय. या वारकरी संप्रदायाची बरोबरी करण्यासाठी अनेक आले, झाली नाही. याला कारण वारकरी संप्रदायाची बरोबरी करण्यासाठी जे संप्रदाय आले त्यांची आयुष्य मर्यादा कमी होती आणि वारकरी संप्रदायाची आयुष्य मर्यादा जास्तीची आहे, म्हणून बरोबरी होऊ शकत नाही. नाही होऊ शकत बरोबरी. अनेक आले, ओशो आला, रजनीश आला, आसाराम बापू आले, प्रजापिता ब्रह्मकुमारी आल्या, अनेक लोक आले. मला कोणाशी टिंगल करायची नाही. पण ऐका, वारकरी संप्रदायाची बरोबरी होऊ शकली नाही. का? आयुष्य मर्यादा कमी होती, थोडे दिवस टिकले. वारकरी संप्रदायाला आयुष्य मर्यादा जास्तीची आहे. कशा पद्धतीने? सोपं करून सांगतो तुम्हाला. महिला वर्ग, तुम्हाला महिला भगिनींना प्रश्न आहे, तुम्ही पावसाळा दिवस आहेत, निंदणी करायला शेतामध्ये जातात ना? मी येऊ का दोंडाच्या आतून फिरी? तुम्ही निंदणी करायला जाता की नाही जाता? शेतामध्ये जातात ना. आणि का बरं घाबरताय तुम्ही बोलायला? अजिबात घाबरायचं नाही. तुम्ही अजिबात बोलायला घाबरू नका, कारण तुम्ही सध्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहात. घाबरायचं नाही. 18,000 रुपये घेतले तुम्ही, 18,000 रुपये एका वर्षात. एका महिन्याचे 1,500 रुपये. किती घेतले? 18,000 एका वर्षाचे. घेतले की नाही घेतले? बोला बोला, टेल घेतले ना? 18,000 घेतले. तुम्ही पैसे घेतले याचं मला वाईट वाटत नाही. जाऊ द्या जाऊ द्या, जत जायचं जाऊ द्या. ऐका ऐका, इकडे लक्ष द्या. तुम्ही 18,000 रुपये घेतले याचं मला वाईट वाटत नाही. आमचा तुमच्या पैशावर डोळा नाही. इकडे लक्ष द्या. पटलं तर हो म्हणा, टाळी वाजा. नाही पटलं तर नाही मी वाजली तरी काय हरकत नाही. 18,000 रुपये घेतले. तुम्ही कांदा लावायला घ्यात का? नाही. तुम्ही निंदाला घेतात? नाही. हातले मातीनी पायले मातीनी 18,000 रुपये तुम्ही लिहिणार. शास्त्र असं सांगतं, ऐका माता भगिनी, तुम्ही पण ऐका. शास्त्र असं सांगतं, सहज मिळालेला पैसा जर सहज आपल्याकडे आला काही न करता तर तो पैसा पचत नाही. पचतो का? राहिना का तुम्हाला पण कोणी 1,000 रुपया राहिना का? नाही राहत का? पचत नाही का? पैसा हा घराचा पाहुणा आहे आणि जो जसा येतो तसा निघून जातो. पाहुणा किती दिवसाचा? पहिल्या दिवसाचा पाहुणा, दुसऱ्या दिवसाचा पै आणि तिसऱ्या दिवशी ते तुम्ही म्हणा, मी नाही म्हणणार. पण ऐका, पाहुणा हा पैसा हा पाहुणा आहे. म्हणून ऐका, 18,000 रुपये तुम्ही घेतले. सहज मिळालेला पैसा हा पचत नाही. काहीच न करता मिळालेला पैसा पचत नाही. मग तो पचावा, तो पचनी पडावा याच्यासाठी काय करावं लागतं? त्या पैशातून थोडं का होईना थोडा पैसा काढायचा आणि तो देवाला दान करायचा. करायचा की नाही करायचा? बरोबर आहे की नाही? मग आता तुम्ही जास्त नका करू. मी तुम्हाला मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी म्हणून सांगून जातो. ऐका, जास्त नका करू. आपला हा नामयज्ञ चालू आहे ना, ह्या महिन्याच्या 1,500 मधून तुम्ही फक्त एका माऊलीने 500 रुपये इथं दान करा. 18,000 नका देऊ. 17.5 तुमले. ऐका, 17.5 तुमले. फक्त 500 रुपये एका महिन्याच्या पगारातून 500 रुपये तुम्ही आणि इकडे दान करा. वर्गणी वजा बरं का, तुमची नियोजित वर्गणी द्या, पण लाडकी बहीण म्हणून तुमचं नाव पुकारलं जाईल आणि ते 500 रुपये इथं जमा केले जातील. बरोबर आहे की नाही? करशाल का नाही? करशाल ना? करशाल का नाही? बाप बाबा बाप, कितला मतलबीपणा म्हणू याले. हां, त्या असं म्हणणार नव्हती या सत्यानाशील कोणलाही न जाणू.
अहो कीर्तन करायला होणार का खेळ घालायला होणार जाऊन वाटे नाही का बाबा बोलता पक्का तुम्ही पण इथला म्हटलं बी पण आम्ही नको पाहिजे बाबा अरे 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 देव बा दे रे बुद्धी दे रे असले विठ्ठला 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 चला जाऊ द्या इकडे लक्ष द्या. निंदणी करायला जाताना तुम्ही शेतामध्ये जी माऊली शेतामध्ये निंदणी करायला जाते तिच्या हातामध्ये एक शस्त्र असतं. काय म्हणतात तुमच्याकडे? कोण म्हणे कोयता? खुरप खुरप हा खुरप खुरप हा खुरप घेऊन एक माऊली निंदायला गेली. ऐका त्या माऊलीने ते खुरप जमिनीमध्ये मारलं. जमिनीमध्ये खुरप मारलं. मातीचं ढेकळ काढलं. मातीच्या ढेकळाच्या खाली एक लांब लांब असा जीव निघाला. अर्धा निळसर अर्धा पांढरा वळवळ करणारा दोन्हीकडे सारखा. त्याला तुमच्याकडे काय म्हणता? ज्या निंदाला जात होते ना त्याच सांगा. शिदोड बरोबर हा शिदोड मांगेतूनच आवाज होतो हा शिदोड बरोबर. ऐका काही ठिकाणी शिदोड म्हणतात, काही ठिकाणी शिदीड म्हणतात, काही ठिकाणी गांडूळ म्हणतात, नगर जिल्ह्यामध्ये वाडा म्हणतात, बीड जिल्ह्यामध्ये डवना म्हणतात. काय म्हणतात? डवना. का? कोस कोस पे बदले पाणी 10 कोस पे बदले वाणी. 1 कोसवर पाणी बदलते, 10 कोसवर भाषा बदलते, प्रथा बदलते. ऐका चांगलं लक्ष देऊन ऐका. आमच्या कापण्याला अशी प्रथा आहे. कीर्तनकार महाराज कीर्तनाला आले, कीर्तन झालं, कीर्तन झाल्यानंतर जेवढी मंडळी कीर्तनाला आली असते तेवढी मंडळी महाराजांच्या पाया पडल्याशिवाय जात नाही. ही प्रथा तुमच्याकडे पण आहे का? मस्त प्रथा आहे, चांगली प्रथा आहे. अजून कान उघडे ठेवून ऐका. नुसते पाया पडत नाही, पाया पडताना खिशातून 100 रुपये काढतात आणि कीर्तनकाराच्या पायाजवळ ठेवतात. आई बी प्रथा असे का? आई मतलब नाही बरं नाही तुमच्याकडे. विठाला 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 चला. म्हणून शिदोड. आता तो शिदोड आणि साप दोघं भेटले. शिदोडची सापाची भेट झाली. साप आणि शिदोड एकमेकांना भेटून शिदोड सापाला म्हणतोय सर्पदादा. म्हणले बोला शिदोड दादा. म्हणजे दिसायला तुम्ही बी लांब लांब, दिसायला मी पण लांब लांब. म्हणजे बरोबर. चालायला तुम्ही बी वाकडे तिकडे चालतात, चालायला मी पण वाकडे तिकडे चालतो. म्हणजे बरोबर. चालायला तुम्ही बी सरपडून चालतात, चालायला मी पण सरपडून चालतो. म्हणजे बरोबर. मग तुम्ही आणि मी आपण जर दोघे जण सारखे आहोत मग आपली दोघांची सोयरी का होऊ नये? कोण म्हणे? शिदोड. कोणाला? सापाला. सर्पदादा म्हणे शिदोड दादा सध्या गणपती पिरियड चालू आहे, लईच कार्यक्रम आहेत, माझं काही सध्या जमणार नाही. म्हणे बऱ्याच लोकांना चावायचंय आणि इथून वरती पाठवायचंय, रिकाम्या जागा करायच्या. मग म्हणे तुमच्या सवडीनुसार वेळ द्या. मग सापाने शिदोडला त्याच्या सवडीनुसार वेळ दिला. म्हणजे शिदोड दादा एक काम करा. म्हणजे काय? मे महिन्याचा पहिला पंधरवाडा गेला की दुसऱ्या पंधरवाड्याला सोमवारच्या दिवशी 3 तारखेला दुपारी 3 वाजता तुम्ही तुमच्या मुलीला घेऊन पावबा महाराजांच्या शेतामध्ये या. मी माझ्या मुलाला घेऊन येतो, दोघांचं लग्न लावून देऊ, सोयरीक जमून देऊ. मे महिन्याचा पहिला पंधरवाडा गेला. दुसऱ्या पंधरवाड्याला सोमवारच्या दिवशी 3 तारखेला दुपारी 3 वाजता शिदोडने आपल्या मुलीला आपल्या बरोबर घेतलं आणि पावबा महाराजांच्या शेतामध्ये तो गेला. बरोबर बरोबर. तो गेला नाही, तो वरतीच गेला. का? शिदोडला आयुष्य आहे फक्त पावसाळ्याचे 4च महिने आणि सापाला आयुष्य आहे वर्षानुवर्ष. म्हणून शिदोड सापाची बरोबरी करू शकत नाही. ऐका शिदोड पावसाळ्याना 4च महिना सटसट करस. असा गंजत शिदोड सारखा परमार्थ आहेत की ते थोडाच दिवस सटसट करताच पण वारकरी संप्रदायाची बरोबरी होऊ शकत नाही. महाराज बाप तो बाप होता है, बेटा तो बेटा होता है, कहा राजा भोज और कहा गंगू तेली. महाराज वारकरी संप्रदाय तर वारकरी संप्रदाय. मान्य वेगळं आणि प्रमाण वेगळं. इतर गोष्टी तुम्ही माना, मान्य वेगळं आणि प्रमाण वेगळं. पकवाज मान्य आहे पण भजन प्रमाण आहे, विना मान्य आहे पण भजन प्रमाण आहे, टार मान्य आहे पण भजन प्रमाण आहे. नाही पटत? सोपं सांगतो. नवऱ्याची आई सासू मान्य आहे पण नवरा प्रमाण आहे. नवऱ्याचा बाप सासरा मान्य आहे पण नवरा प्रमाण आहे. अजून पुढे सांगू, नवऱ्याचा भाऊ दीर किंवा जेठ मान्य आहे पण नवरा प्रमाण आहे. शेवटचं सांगू, नवऱ्याची बहीण ननन मान्य आहे पण नवरा प्रमाण आहे. याला प्रमाण आहे. पतिव्रता